महापुरुषांचे एक वाक्य संवेदनशील माणसात अशी क्रांती करते. लेखक सदानंद भागवत. काळ 1950चे दशक. देश नुकताच स्वतंत्र झालेला. खेडापाड्यातून शिक्षणाच्या सुविधा नाहीत, त्यामुळे शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी शाळाच नसल्याने ती इच्छा मानसिक त्रास सहन करत मारावी लागत होती. आणि त्यातही ते नांदेड जिल्ह्यातलं तेलंगणा जवळचं 5-6 हजार वस्तीचं सगरोळी नावाचं मागास खेड. मग तर काय, शिक्षण मिळणं दुरापास्तच. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सन 1848 मध्ये पुण्यात मुलींकरता शाळा काढली. महर्षी कर्वेंनी हिंगणी येथे सन 1896 साली स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली. महर्षी वीरा शिंदेंनी सन 1905 ला अस्पृश्यांसाठी रात्रशाळा सुरू केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सन 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून अनेक शाळा सुरू केल्या. पण तरीही या संस्थांपासून 600 किलोमीटर दूर असलेल्या सगरोळी खेड्यात शिक्षण अजून झिरपलं नव्हतं. अशा सुदूर खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाची गंगा जरी पोहोचलेली नव्हती, तरी तिथल्या अनेक लोकांची स्वप्ने मात्र आपल्या मुलांना शिक्षण मिळावं, त्यांनी मोठं व्हावं अशी होती. अशी स्वप्ने असली तरी स्वप्नपूर्तीसाठी मार्ग नव्हता, हे तिथलं वास्तव होतं. अशा परिस्थितीत आपली 10 वर्षाची कन्या सुलोचना, हिला शिक्षण मिळालं पाहिजे असा विचार सगरोळीचे शेतकरी बाबासाहेब देशमुख यांनी केला. या विचाराने त्यांनी महर्षी धोंडोकेशव कर्वे उर्फ अण्णासाहेब कर्वे यांची हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्था गाठली. माझी मुलगी सुलोचनाला शिक्षण मिळावं म्हणून तिला तुमच्याकडे सुपूर्द करण्याकरता आणले आहे. तिला शाळेत प्रवेश द्यावा अशी विनंती आहे. बाबासाहेब महर्षी कर्वेंना म्हणाले. महर्षी कर्वे म्हणाले, तुमच्या मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था इथे नक्की होईल, कारण तुम्ही तिला इथे आणू शकला आहात. पण तुमच्या परिसरातल्या मुलींचे काय? त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? तुम्हाला मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व कळले आहे, तर तुम्हीच तुमच्या परिसरात शाळा का काढत नाहीत? त्याने सुलोचनासारखे सगळ्यांचाच प्रश्न सुटेल. समाजाप्रती प्रामाणिक संवेदनशीलता असलेल्या बाबासाहेबांसाठी महर्षी कर्वे यांचे हे शब्द म्हणजे अमृतवाणी होती. ज्याप्रमाणे रामकृष्ण परमहंस यांच्या एका चेतनामय वाक्याने स्वामी विवेकानंदांनी प्रेरणा घेतली, तशी क्रांती महर्षी कर्वे यांच्या या वाक्यांनी बाबासाहेब देशमुख यांच्यात केली. सुलोचनाला हिंगणेत ठेवून महर्षी कर्वे यांच्या सानिध्याने भारावलेले बाबासाहेब सगरोळीला परतले. ते शाळा सुरू करण्याच्या निश्चयानेच. गावी परतल्यावर त्यांनी स्वतःची 125 एकर जमीन दान करून संस्कृती संवर्धन मंडळ नावाच्या न्यासाची स्थापना केली आणि मुलींची शाळा सुरू झाली. आदरणीय बाबासाहेब देशमुख यांच्या प्रामाणिक, कुशल, देशभक्तीने भारलेल्या आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाखाली संस्कृती संवर्धन मंडळ या न्यासाने सगरोळी आणि आसपासच्या खेड्यांमध्ये परिवर्तनाची सुरुवात केली. गेल्या 70 वर्षांमध्ये पर्यावरण, पाणी, शेती, कौशल्य विकास आणि अर्थातच शिक्षण अशा अनेक आयामांच्या माध्यमातून हा न्यास पावित्र्याची नीतिमूल्ये जपत गंगेच्या शुद्ध प्रवाहाप्रमाणे समाजसेवा करत आहे. आदरणीय बाबासाहेबांनी सुरू केलेल्या या पवित्र व्रतामध्ये त्यांच्या पुढील पिढ्यांतील मंडळी सुद्धा तितक्याच आस्थेने काम करत आहेत. बाबासाहेब यांचे चिरंजीव प्रमोदजी देशमुख हे न्यासाचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि न्यासाला प्रगतीच्या नवीन उंचीवर नेत आहेत. नुकतंच संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेला राजीव गांधी सायन्स कमिशन कडून नांदेड जिल्ह्यासाठीचे विज्ञान केंद्र मंजूर झाले आहे. या निमित्ताने या न्यासाचे अभिनंदन करण्याबरोबरच या संस्थेचा इतिहास आणि समाजातील योगदान लोकांसमोर आणावे या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. एका महापुरुषाचे बोल एखाद्या त्याच विचारवंतांमध्ये कशी क्रांती घडवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे महर्षी कर्वेंनी बाबासाहेब देशमुख यांच्याशी केलेले ते छोटेसे संभाषण. आणि या संभाषणातून उत्पन्न झालेला त्याग आणि त्यातून झालेली मोठ्या सामाजिक कार्याची ही निर्मिती. भारतरत्न महर्षी कर्वे आणि आदरणीय बाबासाहेब देशमुख या द्वयींना विनम्र अभिवादन.